सांगितलंय हे घर माझं आहे, माझ्या नवऱ्याचं आहे, मी सजवलं हे घर. हा मग त्यात काय एवढं? तुला बोर नाही होत का सतत त्या गोष्टीची ऍड करायची की हा माझं घर माझा नवरा? गप्प बस. जास्त बोललीस ना तर एक लगावून देईन तुझ्या. ओके ओके आय गेट इट. ओके तमाशा मोड ऑन प्लीज. आती ये. दरा शन्या, जास्त शांतपणा करू नको. काही गोष्टींचा सोयीस्करपणे विसर पडलाय तुला. त्या सगळ्याची आठवण करून द्यायला आलीये मी. ओ गॉड, आता परत तू ड्रामा करणार ना. सगळा संसार घर. घर म्हणजे काय हे तरी माहितीये का तुला? तुझ्यासाठी घर म्हणजे 4 भिंतीने एक छप्पर असेल, पण माझ्यासाठी हे घर म्हणजे मंदिर आहे. वास्तुदेवतेचा वास आहे या घरात. त्या कष्टानं मेहनतीनं मी या घराचं पावित्र्य राखलंय. पण जेव्हापासून तू या घरात आलीस ना तेव्हापासून माझ्या घराची रया गेलीये. आणि आता तर तुझी मजल इथपर्यंत जाऊन राहिली. तू हे माझं मंदिर विकून राहिली. हा, कोणी अधिकार दिला तुला माझं हे घर विकायचा? कोणी दिला? हा, हे तुझं नसलेलं घर तू विकूनच राहिली. कोणी अधिकार दिला का तुला? मी घर विकते तुला कसं कळलं? विकतेस ना? खरं सांग, विकतेस ना? नन ऑफ युअर बिझनेस. माझा काय बिझनेस ते मी बघून घेईन. बरं आहे की नाही तेवढं सांग. हा, तुला कोणी अधिकार दिला का? कोणी अधिकार दिला तुला? तू तर बाहेरची आहे. माझं नवऱ्याचं आयुष्य बर्बाद केलंस तू. आणि आता जे घर तुझं नाहीच आहे ते विकून राहिली. तू जरा शांत बसशील का ग? एक गोष्ट सांगू तुला प्रॅक्टिकली, म्हणजे तुला कळणार असेल तर. आम्ही ना इकडून चांगल्या जागेवर शिफ्ट होणार आहोत, जरा चांगल्या लोकॅलिटीमध्ये, आणि मोठं घर घेणार आहोत. त्यामुळे हे घर विकायचा डिसिजन घेतलाय आम्ही. हा, आम्ही यांना माहिती तरी आहेत तुझे उद्योग. नाही, मला खात्री हे घर ते कधीच विकणार नाही. सगळं तुझं डोकं आहे शन्या. अच्छा, नाही विकणार? ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुझा. नाही कॉन्फिडन्स आहे. ते एवढं जर असेल ना तर फोन लाव यांना. आत्ता फोन लाव, मलाही कळू दे ना हे घर विकतायत. चल मी नाही फोन लावणार आहे. काऊन ग, सटरली का तुझी? नवऱ्याला पुरळ पाडली तू. तुझ्या पायी पागल झाले ते ताड. पण मला पक्क माहितीये ना तू यांना फसवून राहिलीस. नाही तुझा खोटा चेहरा यांच्या पुढे आणला ना तर नावाची राधिका नाही. जा जा, वाट बघ तू. वाट बघणार नाही, वाट लावेन. आणि ती तुझी. या घरची गृहलक्ष्मी सांगून राहिली. माझ्या घराकडे जर वाकड्या नजरेनं पाहशील ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही. माझ्या घराला हात लावलास ना तर मागात पडेल. लक्षात ठेव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.